माळेवाडा वेस पाडण्याचा समाजकंटकाचा डाव, जिल्हाधिकाऱ्यांकडे संरक्षणाची मागणी. 400 वर्षाच्या वारसाचे संवर्धन करण्याची नगरसेवक आणि इतिहास अभ्यासकांची मागणी, कारवाईचा इशारा. शहराच्या सुमारे 400 वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारी ऐतिहासिक माळेवाडा वेस पाडण्याचा डाव काही समाजकंटकाकडून रचला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या ऐतिहासिक वास्तूला तातडीनं संरक्षण देऊन तिचे संवर्धन करावे अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय कावरे यांच्यासह इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, भैरवनाथ वाकळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं की सन 1631 मध्ये बांधण्यात आलेली माळेवाडा वेस अहिल्यानगर शहराच्या जडणघडणीची साक्षीदार आहे. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या या वास्तूशी स्थानिक नागरिकांचं भावनिक नातं आहे. अशा वारसा स्थळाचं जतन करणं आवश्यक असून ती पाडण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये. सन 1976 साली आणि सन 2011 मध्ये पुरातत्व विभागानंही या वेशीचं संवर्धन करण्याचे आदेश दिले असल्याचा उल्लेख निवेदनामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं या ऐतिहासिक वास्तूचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात असंही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे. या निवेदनावर बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, अनिल लोखंडे, भैरवनाथ वाकळे, भूषण देशमुख, दत्तात्रय कावरे, नितीन भुतारे आणि पंकज मेहरे यांच्या सह्या आहेत. माळेवाडा वेस पाडण्याबाबत दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी तत्कालीन आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. त्यानंतर निर्माण झालेला रोष लक्षात घेऊन दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी आयुक्त डांगे यांनी जाहीर निवेदनाद्वारे लोकभावना लक्षात घेऊन वेस न पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र काही समाजकंटकाकडून अजूनही वेस पाडण्याबाबत सार्वजनिक वक्तव्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करून ही वेस संरक्षित करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.